नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. काव्यनिनाद साहित्य समूहाचे दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात. ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवाच्या आळंदी या पुण्यभूमीत काव्यनिनाद साहित्य समूहाचे दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन जीवनसाथी मंगल कार्यालयाच्या सभागृहात समूहाचे व्यवस्थापक विकास पालवे, स्वागताध्यक्ष संदीप पाटील आणि संपूर्ण व्यवस्थापकीय टीमच्या अथक प्रयत्नाने संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक मोहिते आणि मागील वर्षाचे अध्यक्ष कवी प्रकाश पाठक, सौ विभावरी आमोदकर, श्रीमती लीलाताई पाटील, सौ विनाताई आतकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या प्रतिभावान 100 कवींची उपस्थिती लक्षणीय होती. सकाळी ठीक 9 वाजता सुरू झालेल्या या संमेलनाला दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर विकास पालवे यांचे मनोगत झाले. या संमेलनात जवळजवळ 80 कवींनी आपल्या कविता सादर केल्या आणि त्याचबरोबर काव्यनिनाद समूहातर्फे वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील ट्रॉफीज, पदक आणि सन्मानपत्र वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात पुस्तक प्रकाशनाचा भव्य सोहळा पार पडला. कवी प्रकाश पाठक यांच्या मन माझे कुरुक्षेत्र या कविता संग्रहाचे, त्यानंतर सुधा बेटगेरी या कवयित्रीचे मुखवटे नावाचा कविता संग्रह, कवयित्री रूपमती पांडुरंगराव देशमुख या कवयित्रीचे रूपस्पंदन या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. या वर्षाचा जीवनगौरव पुरस्कार कवी प्रकाश पाठक, सौ विभावरी आमोदकर, श्रीमती लीलाताई पाटील, सौ विना आतकरी यांना प्रदान करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय श्री गणेश शब्दरत्न पुरस्कार 2025, संत ज्ञानेश्वर माऊली साहित्यरत्न पुरस्कार 2026 आणि छत्रपती शिवाजी महाराज साहित्यभूषण पुरस्कार 2026 या पुरस्काराचे प्रतिभावान साहित्यिकांना वितरण करण्यात आले. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापक विकास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागताध्यक्ष संदीप पाटील आणि त्यांच्या व्यवस्थापकीय समूहाने खूप परिश्रम घेतले. विनायक पाटील, संगीता राजपूत, सुचिता पाटील, सौ गिरी निर्लेकर यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. असंख्य कवीचे हात हे संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयार करत होते. राज्यस्तरीय काव्यनिनाद साहित्य समूह पुढील वर्षी राष्ट्रीय स्तरावरचा समूह करण्याचे विकास पालवे यांनी घोषित केले. शेवटी ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने संमेलनाची सांगता करण्यात आली. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी देवाच्या आळंदीहून रंगराव बन्ने, बारवाड.